नमस्कार मित्रांनो, मिशन पोलीस भरती 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, ग्राउंड चाचणीच्या दिवशी आणि ग्राउंड चाचणी होण्याअगोदर काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि कशी प्रिपरेशन केलं पाहिजे ते आम्हाला आज सांगत आहेत मुंबई पोलीस. चला पाहूया, भेटूया मुंबई पोलीसना आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. कारण ग्राउंडच्या दिवशी ग्राउंड चाचणी होताना आपण कसं राहायला पाहिजे, कसे पॉझिटिव्ह राहायला पाहिजे आणि काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ते व्यवस्थित ते सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. सर, आपलं नाव काय आहे? माझे नाव पांडुरंग काळे. तुमचं बॅच कुठलं आहे? 2011. 2011चे बॅच आहे. ग्राउंड चाचणी होताना मुलांच्या डोक्यात काय असलं पाहिजे आणि कसं प्रिपरेशन केलं पाहिजे आणि त्यांनी पॉझिटिव्ह कशी राहायला पाहिजे थोडक्यात सांगा सर. सर्वप्रथम सांगायचं म्हटलं तर कसं आहे, मुलांनी वर्ष प्रॅक्टिस केली असते. बरोबर बरोबर. आणि तो दिवस असतो तर कसं असतं की या दिवशी आपला रिझल्ट आला पाहिजे 100%. हे प्रत्येकाच्या माइंड मध्ये एक दडपण असतं, Correct. माझा रिझल्ट येईल का नाही. करेक्ट करेक्ट. त्याच्या मागे तर आला, कुणाचा टायमिंग कव्हर झालेला आहे, कुणाचा टाइम कव्हर झालेला नाहीये समजा. बरोबर. प्रत्येकाचं माइंड असतं की त्या दिवशी हा, मला माझं 100% द्यायचंय Correct. आणि ते यशस्वी द्यायचंय. बरोबर. आणि त्याच्या ह्याच्यामध्ये गोदरेज म्हणजे कसं डिप्रेशन मध्ये पोरं असतात काही वेळेस की माझा टाइम कव्हर होईल की नाही त्या दिवशी. एक्झॅक्टली. बरोबर. मी हा. ग्राउंडला उतरलं बरोबर तर त्यावेळेस समजा की आता म्हणजे काही मुलं घाबरतात. बरोबर. तर त्याला काय ते एक जस्ट एक रनिंग स्टार्टिंग करण्यापुरती एक माइंड मध्ये एक भीती असते. ती जस्ट एक तुम्ही जस्ट 10-20 मीटर पळाल्याच्या नंतर 1600 मीटर तरी म्हणते. बरोबर बरोबर. 10-20 मीटर पळायच्या नंतर तुमच्या माइंड मध्ये येणार पण नाही की काही मी दडपण घेतलंय का कुठल्या गोष्टीचं वगैरे. ओके. माइंड फिरायचं काम करायचं, Correct. माइंड फिरायचं काम करायचं. दडपण घ्यायची काहीच गरज नाही. बरोबर. पहिली गोष्ट. हा, आता इथे आपण नॉर्मल डे मध्ये येतो बरोबर. ग्राउंडला कुठे पण. Right. बरोबर. कुठल्या इव्हेंटचा त्या वेळेनुसार देतो समजा. बरोबर ना. राईट. त्यावेळेस दडपण असतं का आपल्याला नाही. बरोबर आहे. त्यावेळेस तुमचा टाइम परफेक्ट कव्हर होतो. बरोबर. सगळं फिजिकल तुमचं बऱ्यापैकी जे आहे ते आउट ऑफ पडते. एक्झॅक्टली. बरोबर. राईट. हा, तर तेच माइंडसेट ठेवायचं आहे. बाकी बरोबर. टेन्शन घ्यायचं नाही त्याच्यामध्ये काय कसल्याही प्रकार. राईट राईट. तर 11 तारखेला ग्राउंड सुरू होणार आहे. बरोबर. समजा माझं 12 तारखेला ग्राउंड आहे. ओके. तर सकाळी उठले की काही मुलांना असं वाटतं की आज माझं होणार की नाही, हा. मी पळणार की नाही, माझं आउट ऑफ जाणार की नाही. हा, हा. मग त्यांनी सकाळपासूनच कसं माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. आणि हे खरंच महत्वाचं आहे. कारण कसं माहितीये का की आदल्या दिवशीचा काही जणांचा डाऊट असतो की नेमकं मला आदल्या दिवशी काय नियोजन करायचंय, काय नाही करायचंय. बरोबर. नियोजन कसं झालं पाहिजे. नियोजन कसं आहे, एक दिवस अगोदरचं नियोजन सांगण्यापेक्षा मला वाटतं की कमीत कमी 3 दिवस अगोदरचं नियोजन केलं पाहिजे. एक्झॅक्टली. राईट. बरोबर. हा हा. आणि 3 दिवस अगोदर ना 3 दिवस मिनिमम 4 दिवसाच्या आसपास. बरोबर. समजा 11 तारखेला ग्राउंड पहिल्या दिवशीच आहे राईट. तर जेमतेम 7 तारखेला हा. 8, 9, 10, 11 बरोबर. बरोबर. तर 6 तारखेला समजा 6 तारखेला शेवटची रॅपिटेशन असली पाहिजे. त्याच्यानंतर Okay. रॅपिटेशन नसली पाहिजे. ओके ओके. बरोबर. हा. नसली पाहिजे. राईट. आणि त्याच्यानंतर तुम्ही 8-9 तारीख हा. 8-9 तारीख इनफ आहे. 8-9 तारखेला तुमच्यात फक्त नॉर्मल 5 ते 6 राऊंड 400 ट्रॅक असतो आपला. 5 ते 6 राऊंड रनिंग करून ओके. जस्ट आपल्याला फक्त स्ट्रेचिंग करायची आहे. बरोबर बरोबर. बरोबर. हा. आणि बॉडी फ्री ठेवायची एक प्रकारे. ओके जास्त ओके. टेन्शन घ्यायचं नाही की मग नंतर काय होणार आहे. हा हा. नाही मी हे 2-3 दिवसात नाही वर्कआउट फास्ट केलं तर मग तिथे माझी बॉडी चालायचं. हे फक्त मनात येणारे विचार आहेत. याचा दुष्परिणाम काहीच होत नाही. बरोबर 100%. करेक्ट. बरोबर. त्याच्यामुळे मग 2 दिवस नॉर्मल 5-6 राऊंड रनिंग 5 ते 6 राऊंड रनिंग करा. करेक्ट. बरोबर. हा. आणि आदल्या दिवशी म्हणजे आता Okay. 10 तारखेला आहे. बरोबर बरोबर. ना. 8 हा. तारखेला फिजिकल 10 तारखेला काय करायला पाहिजे. ओके जस्ट मी तर 4 ते 5 राऊंड एकदम अडीचच्या स्पेसनं, ओके. हा 2च्या पण म्हणत नाही मुद्दाम मी, हा हा. अडीचच्या स्पेसनं रनिंग करा. ओके बरोबर. आणि फुल बॉडी स्ट्रेच करा. ओके. फुल बॉडी स्ट्रेचिंग करा. फुल बॉडी. बरोबर. गुड. तेवढंच करायचंय. हा हा. बाकी तुम्हाला डिप्स मारायचे नाहीत किंवा काय सिटअप मारायचे नाहीत. ओके शक्यतो कुठलाच वर्कआउट नाही केलेला एकदम बेनिफिट राहील त्या गोष्टींचा. रिलॅक्स ठेवायचं बॉडी. रिलॅक्स. ओके. काहीच गरज अजून एक नाही. महत्वाची क्वेश्चन आहे. तर त्या दिवशी सकाळी काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे. ओके. त्या दिवशी जर सांगायचं म्हटलं त्या दिवशीचं नियोजन सकाळचं. ओके. सकाळचं तुमचं जे वर्कआउट झालं बरोबर. 4 ते 5 राऊंड तुम्हाला रनिंग करणे हा हा. आणि फुल बॉडी स्ट्रेच करणे, Okay. माइंड फ्री ठेवणे. बरोबर. हा. पाण्याचा इंटेक जास्त ठेवायचा आहे. ओके. शक्यतो पाण्याचा इंटेक जास्त ठेवायचाच आहे. बरोबर. आणि हलकं जेवण करायचंय. ओके. हा. बरोबर. मटन शक्यतो 100% टाळावं ओके. जे खात असतील हा हा ते. हा. असं मला वैयक्तिक वाटतं. बरोबर बरोबर. 100%. हा. राईट. मटन 100% टाळायला पाहिजे. हा हा. आणि चिकन किंवा अंडे जर खाणार असेल कोण समजा, हा हा. तर समजा डाएटचा विचार केला आपण, डाएट बद्दल बोलायचं झालं तर ओके तर ओके. जास्तीत जास्त ते पण एकदम लाईट मध्ये हा. आणि फक्त दुपारच्या जेवणातच खायला पाहिजे. ओके ओके. बरोबर. आणि तुम्ही लाईट ओके. हा. पोट असं पार पूर्ण असं फुल जेवण केलं अशी फिलिंग नाही आली पाहिजे. बरोबर बरोबर. हा. लाईटली घ्यायचं. लाईटली. हा. आणि फिजिकलच्या आदल्या दिवशी ओके. माझं असं मत आहे
की कमीत कमी इलेक्ट्रॉल जे आपलं हे असतं इलेक्ट्रॉल पाऊच ओके बरोबर ना? हा हा ते इलेक्ट्रॉल पाऊच जेमतेम 1 लिटर मध्ये त्याला मिक्स करून ओके हा म्हणजे सकाळ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत बरोबर ते एकदाच प्यायचं नाहीये समजा आपल्याला हा हा घेतलं मिक्स केलं ते एकदाच पिलं पूर्ण बॉटल नाही, केलं असं मुद्दामच नाही. करायचं नाही त्याच्यामध्ये ओके, काही हा. रिझल्ट तुम्हाला हा हा आमच्या काही जाणकार मित्रांबद्दल मित्राकडनं भेटलेले आहे समजा ओके हा ठीक आहे हा तर समजा त्याचा काही तेवढा बेनिफिट होत नाही पण माझं असं म्हणणं आहे की ते इलेक्ट्रॉलिक तुम्ही सॅचे घेतला हा हा इनफ आहे एक पण इनफ आहे ओके हा बरोबर आहे हा. ते सॅशे ना 1 लिटर बॉटल मध्ये टाकून ओके त्याला तुम्ही जेमतेम 4, 5, 7 तास तरी एक कंटिन्युटी ठेवायचं म्हणजे थोडं 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 पित राहायचं बरोबर 100% ओके बस ते एक थोडस मला आवर्जून सांगावं असं वाटतं ते एक बरोबर आणि दुसऱ्याशी समजा कोणी प्री वर्कआउट घेत असेल हा ठीक आहे नसेल घेत हा. तर ब्लॅक कॉफी रनिंगला ओके. जायच्या अगोदर ओके त्या ओके दिवशी सांगतो म्हणजे हा, हा. ज्या दिवशी Running च्या physical दिवशी. आहे. बरोबर हा. आणि संध्याकाळी फिजिकल आदल्या दिवशी सांगायचं म्हटलं हा तर हे इलेक्ट्रॉल पावडर एक घ्यायचंय बरोबर बरोबर हा. आहे नॉर्मल डाएट ठेवायचंय हा हा पूर्ण पोट भरलंय असं म्हणजे फुल जेवण केलं ही फिलिंग ठेवायचीच नाही बरोबर बरोबर मिनिमम जेवण करायचंय भरपूर जेवण नाही तुम्हाला करायचं नाही करायचंय हा हा. तुम्हाला वाटतंय अजून भूक आहे तुम्ही थांबा ओके. 2-3 तास थांबा आणि नंतर अजून एक अर्धी भाकर किंवा एक चपाती खा ओके पण बरोबर एक सोबतच जास्त जेवण नाही ओके करायचं फुल जेवण नाही करायचं संध्याकाळी हा. डाळ भात ओके हा डाळ भात म्हणजे संध्याकाळी जेवणच डाळ भात असलं पाहिजे असं माझं मत आहे ओके ओके आणि ठेवलं चांगलं होईल बरोबर हा त्याच्यामध्ये डाळीचा कंटेंट जास्त ठेवायचा हा हा समजा आपण असं काउंट करू शकतो की समजा 1 वाटी समजा जर आपण भात घेत असेल हा हा तर 2 वाट्या डाळ पाहिजे ओके ओके बरोबर हा ओके आणि इनफ आहे सर आहे असं ओके. नाही की ते मग त्याने पोट भरते की नाही बरोबर. energy राहते की नाही हा हा असं काही ते डाऊट मनात काही ठेवायची गरज नाही बरोबर बरोबर इनफ आहे एवढं सर आणि थंडीच्या दिवसात ग्राउंड होणार आहे बरोबर आणि सगळ्यांना वॉर्मअप करण्यासाठी ग्राउंड भेटणार नाही अथवा अवेलेबल असणार नाही बरोबर त्यानंतर विद्यार्थी काय केलं पाहिजे तेव्हा बरोबर काय आहे आणि खरंच महत्वाचं आहे हा की सकाळी जेव्हा आपण ज्याचं फिजिकल आहे समजा ते सकाळी ते इन करणार बरोबर जेव्हा इंटिग्रल गेट मध्ये ना राईट तर त्यावेळेस त्यांना आधीच थोडस वातावरण बघायला पाहिजे की आतमध्ये गेल्याच्या नंतर बॉडी गरम करायला वेळ भेटणार आहे की नाही राईट तिथे ग्राउंड वगैरे आहे की नाही बरोबर नसेल हा तर त्यांनी ना असं मला असं वाटतं की कमीत कमी 700-800 मीटर त्यांनी ना हा. स्लो आपल्या 3च्या स्पेसनं 2.5-3च्या स्पेसनं हा. पळून थोडी बॉडी गरम करणे ओके ओके बरोबर. हा 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 आणि 3च्या स्पेसनं का म्हणतोय कारण हा. जास्त बॉडीचा ताण नाही रनिंगच्या अगोदर देऊन फायदा नाही आपल्याला. बरोबर बरोबर हा तर मग 2.5-3च्या स्पेसनं थोडस 700-800 मीटर पळून राईट राईट तिथे जर ग्राउंड असेल साईडला तर ठीकच आहे बरोबर. नसेल तर समजा रोडला करू शकताय काही प्रॉब्लेम नाही बरोबर बरोबर आणि ती बॉडी गरम केल्याच्या नंतर रनिंग केल्याच्या नंतर हा तुम्ही स्ट्रेचिंग करा हा व्यवस्थित 10-15 मिनिट व्यवस्थित स्ट्रेचिंग करा बॉडी पूर्ण फ्री आहे ओके फिलिंग घ्या ओके बरोबर. ओके. हा हा आणि बॉडी फ्री झाल्याच्या नंतर हा. तुम्ही एंट्री करा ओके. म्हणजे फिजिकल साठी राईट राईट तोपर्यंत मला वाटतं की बॉडी फ्री म्हणजे रनिंग करून बॉडी वॉर्मअप करून घ्या अगोदर ओके नंतर स्ट्रेचिंग करा हा. बॉडी माइंड पूर्ण सेट करा की आता माझी पूर्ण बॉडी तयार आहे रनिंग करा बरोबर बरोबर नंतर तुम्ही रनिंगच्या ग्राउंड मध्ये एंट्री करा राईट राईट एक्झॅक्टली एकदम बरोबर आहे ते जे नवीन भरतीला पहिल्यांदाच उतरलेलं आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांच्यासाठी सर हेच की फक्त पॉझिटिव्ह म्हणजे माइंड पॉझिटिव्ह ठेवायचं आपल्याला हा हा की माझी पहिलीच भरती आहे ओके असं आहे हा, काय हा. होईल काय नाही राईट राईट ठीक आहे माझी भरती 2011ची आहे तर आम्हाला हा 1600 इव्हेंट नव्हता त्यावेळेस 5 किलोमीटरचा होता ओके तरी पण माझी पहिलीच भरती होती सर बरोबर 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 2011ला आणि त्या पहिल्याच भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं होतं पहिल्या भरतीने सिलेक्शन झालेलं आहे काँग्रेस हा त्याच्यामुळे मग माझी पहिली भरती होईल का नाही ओके राईट असं काही म्हणजे निगेटिव्ह होण्याचं काहीच कारण नाही. बरोबर आता मी त्याच्यात एकटाच नाही असे कित्येक तुम्हाला मुलं भेटतील त्यांची आता जे समजा मुलं बघणार आहेत समजा बरोबर त्यांचे पण मित्र कित्येक असतील की ते पहिल्या भरतीमध्ये सिलेक्ट होतात राईट राईट त्याच्यामुळे त्यांना पहिल्या भरती टेन्शन घेणं काही एवढं हे बरोबर, घ्यायची गरजच नाही त्यांना यायलाच नाही पाहिजे माझं हा मत आहे. हा आणि जे ऑलरेडी एकदम केलेले आहेत काही काही मुलांचं आउट ऑफ आउट जाते बरोबर पण कुठेतरी ते कमी पडतात त्याचं कारण काय असेल सर कसं आहे तिथलं समजा जे हे असतं ना हा. म्हणजे वातावरण असतं ना त्या वातावरणाला काही मुलं कसं अगोदर थोडस म्हणजे कॉन्फिडन्स राहत नाही त्याच्याबद्दल ओके राईट मला हँडल होईल का नाही राईट राईट तेच कारण आहे बाकीचं कुठलंच कारण नाही की त्या दिवशी रिझल्ट न येण्याचं कारण बरोबर आता कमी पडतात का भरपूर मुलं कमी पडतात राईट बरोबर आहे हा परंतु कारणच ते त्याचं की मुलं पहिलेच घाबरलेले असतात की आता त्या दिवशी माझं कसं होईल माइंड पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी एकच नॉर्मल एक विचार करायचा हा आपण इतके महिने प्रॅक्टिस केली
करेक्ट. आणि कुणी आता समजा काही ठिकाणी चिप वरती डेमो असतात बरोबर. 100 मीटरचे आणि हा. 1600 मीटरचे, बरोबर. हा हा हा. आणि काही ठिकाणी समजा मोबाईल वरती आपण नॉर्मल ग्राउंड वरती आपण काढतो की डेमो. बरोबर. त्यावेळेस तुम्हाला कसलं टेन्शन असतंय का? नाही. त्यावेळेस तुमचा टाइम बरोबर येतोय, बरोबर ना. राईट. त्यावेळेस गोळा बरोबर जातो, टाइम बरोबर येतो, 100 मीटरचा बरोबर टाइम येतो. मग त्या दिवशी असं का व्हायला पाहिजे? बरोबर. का? कारण त्या दिवशी तुम्हाला त्या दिवशी त्यावेळेस टेन्शन नसतं. बरोबर आहे. माइंड फ्री ठेवायचं सर, राईट. माइंड फ्री ठेवायचं. ते टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही जसं डेमो साठी तुम्ही जात आहेत ना, करेक्ट. तेच माइंड घेऊन तुम्हाला जायचं, एक्झॅक्टली राईट. बरोबर. की ते तुम्ही माइंड घेऊन गेलात ना, तुम्हाला 1% सुद्धा तुमच्या फिजिकल वरती वाईट परिणाम होणार नाही. अजिबात प्रेशर घ्यायचं हा, नाही. बस. ओके. काटाचा टाइम असेल, राईट. बरोबर. हा. तर तिथं हा. 100% त्याने डेमोच्या म्हणजे माइंड फ्री ठेवलं व्यवस्थित आणि Okay. शेवटचं जर व्यवस्थित रनिंग केली बरोबर. माइंड फ्री ठेवून, बरोबर. आणि त्या दिवशीचं कसं एफर्ट प्रत्येक जण आपापल्या परीने जास्तच एफर्ट लावतं, बरोबर. बरोबर. 100% त्याचा ज्याचा कोणाचा टाइम काटावरती आहे 2-3 सेकंद वर जरी जातोय बरोबर. तरी पण 100% सर ते इन होणार. बरोबर. पण त्याचं गमक एकच असणार आहे समजा हा. की हा. त्या दिवशी तुम्हाला डेमो मारल्याप्रमाणे फिजिकल मारायचंय. मी भरतीचं फिजिकल मारतोय, ह्या भरतीचं आता काय Okay. शेवटची भरती आहे, अमुक आहे वगैरे, हा, हा. किंवा काय होईल हे तुम्ही Right. टेन्शन घ्यायचंच नाही की हे म्हणजे मी आता भरतीचं ग्राउंड मारतोय, राईट. हे तुमच्या जास्त दिमागात नसलेलं पाहिजे. बरोबर. बरोबर. नॉर्मल राहायचं. नॉर्मल राहायचं 100% प्रयत्न करायचा. एकदम आरामाने जसं रेग्युलर येतो तसं करायचं. 100%. ओके. जे ग्राउंड चाचणी सुरू होणार आहे थोड्या दिवसात, बरोबर. मग त्या मुलासाठी तुमचं मोलाचं एकदम इन्स्पिरेशनल वाक्य काय असणार आहे? तर मित्रांनो, आपण आता ही जी भरती करतोय ना, आपण जिंकायचंय, बरोबर ना, 100%. बरोबर. तर ना तुम्हाला जिंकण्यासाठी जास्त काही मोटिवेट करायची गरज नाही. प्रत्येकाची परिस्थिती माहिती आहे. बरोबर. भरती करणारे काही जास्त श्रीमंत वर्गातले बऱ्यापैकी नसतात, बरोबर. बरोबर. मुलं असतात, शेतकऱ्याची मुलं असतात, राईट. बरोबर. हा. परिस्थिती हालाकीची असते म्हणून आपण इकडे आलेलो असतो, बरोबर. तर आपल्या आईवडिला डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या अश्रूचं आपल्याला चीज करायचं आहे, बरोबर. बरोबर. कुणाला कुठल्या परीने, कुणाला कुठल्या बाजूने, समजा कुणी निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही ज्या गोष्टी घडलेल्या असतात समजा, बरोबर. समाज आहे शेवटी, बरोबर. बरोबर. तर त्या हिशोबाने आपल्याला ना की काही मैदानात जर उतरलोय सगळ्या त्या गोष्टी आठवून, करेक्ट. बरोबर. मैदानात जर उतरलोय ना, जिंकल्याशिवाय माघार घ्यायची नाहीये, राईट. हे लक्षात ठेवायचंय. बरोबर. आणि 100% यश येणार, राईट. हे 100% यश येणार हे लक्षात ठेवा. राईट. आणि कधीही निगेटिव्ह विचार करायचा नाही. गोष्टीपासून शक्यतो लांब राहायचा प्रयत्न करायचा. राईट. मैदानात उतरायचं, जिंकल्याशिवाय वापस यायचं नाही, बस. तर मित्रांनो, भावी PSI पांडुरंग काळे सध्या आहे मुंबई पोलीस मध्ये आणि अतिशय उत्तम पद्धतीने तुम्हाला ग्राउंडच्या दिवशी कसं ट्रेनिंग केलं पाहिजे, तर कसं माइंड प्रिपेअर केलं पाहिजे, आता कोणत्या पद्धतीने आपण माइंड प्रिपेअर करून एंट्री केली पाहिजे आणि पॉझिटिव्ह होऊन सक्सेस होऊन बाहेर कसं आलं पाहिजे. उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत पोलीस होत नाही तोपर्यंत थांबू नका. पांडुरंग काळे सरांचा जो ऍडवाइस आहे अतिशय उत्तम आहे, चांगला आहे, डोक्यात ठेवा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.